नमस्कार, मी मनाशी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पुणे अपघात प्रकरणातली एक महत्त्वाची बातमी. वंदे मातरम या संघटनेकडून विशाल अग्रवालवर शाई फेकण्याचा प्रयत्न झालाय. वंदे मातरम संघटनेकडून विशाल अग्रवालवर शाई फेकण्याचा प्रयत्न कोर्टाच्या बाहेर झाला. वंदे मातरम संघटनेनं पोलिसांच्या गाडीवर ही शाई फेकलेली आहे. वंदे मातरम संघटनेनं पोलिसांच्या गाडीवर शाई फेकली. हा प्रयत्न खरं तर विशाल अग्रवाल यांच्यावर शाई फेकण्याचा होता. तर विशाल अग्रवाल विरोधात वंदे मातरम संघटना आक्रमक झाली. काय नेमकी तुमची भूमिका आहे? तुम्ही अग्रवालवरती आमची भूमिका हीच आहे स्पष्टपणे की विशाल अग्रवालच्या मुलांनी केलेलं कृत्य हे चुकीचंच आहे. तो जर मुलगा जर चुकला असेल तर त्याचे वडील हे डबल चुकलेले आहेत. त्यांनी जर गाडी चावी दिली नसती तर दोन मुलं या जगातनं ऍक्सिडेंट होऊन गेली नसती. दोन मुलांचा जीव गेला ह्याच्यात, निष्पाप मुलांचा. आणि विशाल अग्रवालवरती 3-4 गुन्हे ऑलरेडी दाखल आहेत. जर 3-4 गुन्हे त्याच्यावरती दाखल असतील तर त्याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई व्हावी अशी वंदे मातरम संघटनेची मागणी आहे. तसेच त्या मुलाबरोबर जे दारू प्यायला बसले होते त्या लोकांवरती गुन्हा दाखल करा. अन्यथा वंदे मातरम संघटने आता ट्रेलर दाखवलाय, अजून तीव्र आंदोलन करू. जी गाडी जिथनं परचेस केली बंगलोरमधनं का कर्नाटकमधनं तिथनं त्या गाडी कंपनीवरती पण गुन्हा दाखल करा आणि वंदे मातरमच्या माध्यमातून आम्ही अजून तीव्र आंदोलन करू अशी भूमिका आम्ही स्पष्टपणे सांगतो. कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.